भारतीय लष्करानं ही अधिकृत घोषणा केली। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नसल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आजच सांगितलं आणि त्याचा प्रत्यय देखील आलाय। लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे। भारतीय लष्करानं अधिकृत घोषणा केली आहे। पाकिस्तानचं HQ-9 डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे। पाकिस्तानकडून भारतामध्ये 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। डिफेन्स सिस्टीम ही कोणत्याही देशाच्या दृष्टीनं स्वसंरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असते। दहशतवादी तळांवरती हल्ले करत दहशतवाद्यांना तर धडा शिकवलेलाच आहे, पण भारताविरोधात कुरापती करणाऱ्या लष्कराला देखील भारतानं धडा शिकवलेला आहे। पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि जी डिफेन्स सिस्टीम एअर डिफेन्स सिस्टीम स्वसंरक्षणासाठी राष्ट्राच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असते, ती लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची भारतानं उद्ध्वस्त केली आहे। भारतीय लष्करानं ही अधिकृत घोषणा केली आहे। पाकिस्तानचं HQ-9 डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे। तर पाकिस्तानकडून भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। पाकिस्तानचं एक रॉकेट देखील पंजाब पाकिस्तान सीमेजवळ सापडलेलं होतं। एक ड्रोन गुजरातमध्ये हाय टेन्शन वायरला धडकून त्याचा स्फोट झाला होता। तर दुसरीकडे सीज फायरचं उल्लंघन देखील सातत्यानं पाकिस्तानकडून सुरू आहे। सीमेवर गोळीबार केला जातोय, सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जातंय। 15 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, एक जवान शहीद झालाय आणि आता पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापतींना भारत देखील तोडीस-तोड उत्तर देताना दिसतोय। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं ही डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली गेली आहे? नक्कीच प्रज्ञा, अतिशय मोठी बातमी आहे आणि विशेष म्हणजे भारतीय लष्कराने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली आहे। काल ज्यावेळी ऑपरेशन सिंदूरची प्रेस ब्रीफिंग झाली त्यावेळी भारताच्या वतीने वारंवार सांगण्यात आलं होतं की आम्ही नॉन एस्केलेटरी मेजर घेतलेत आणि आम्ही विशिष्टपणे दहशतवादी तळच फक्त उद्ध्वस्त केलेले आहेत। आम्ही कुठल्याही प्रकारे लष्कराला किंवा सर्वसामान्य नागरिकांना पाकिस्तानमधल्या टार्गेट केलेलं नाही। पण त्यानंतर भारताने असं म्हटलं की जर कुठे पाकिस्ताननी पुन्हा आमच्यावरती जर हल्ला केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर नक्की देऊ। काल जेव्हा चायनाने शांततेचे सल्ले देण्याचा प्रकार केला होता तेव्हाही अजित डोवाल यांनी थेट सांगितलं चायनाच्या परराष्ट्र मंत्र्यांना की आम्ही प्रत्युत्तर देणार जर पाकिस्तानने हल्ला केला तर, आणि पाकिस्तानने ती चूक पुन्हा एकदा केली। काल पाकिस्ताननी अवंतीपुरा, भुज त्यासह अशा जवळपास पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नळ, फलोदी आणि उत्तरलाई आणि भुज अशा एवढ्या ठिकाणी, जोधपूर अशा ठिकाणी पाकिस्तानने हल्ले करण्याचे प्रयत्न केले। आम्ही हे सगळे हल्ले परतवून लावले, त्यांचे ड्रोन तोडलेले आहेत आणि त्याच्या डेब्रीज कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे असं डिफेन्स मिनिस्ट्रीने म्हटलं। आणि त्यानंतर हे पाकिस्तानने जे आमच्यावर हल्ले केले, पूंछमध्ये जो सीज फायर उल्लंघन झालं, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, त्याचा परिणाम म्हणून 15 भारतीयांना जीव गमवावा लागला, एका जवानाला जीव गमवावा लागला। तर या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील पाकिस्तानवर आज हल्ले केले आणि लाहोर पर्यंतची एअर डिफेन्स सिस्टीम ही न्यूट्रलाइज केलेली आहे। अतिशय महत्त्वाचे, कारण पाकिस्तानवर भारतीय विमानं ज्यावेळी हल्ला करतील त्यावेळी पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टीमच त्यांना वाचवू शकणार होती, पण ड्रोनच्या माध्यमातून भारताने हल्ला करून विविध ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानच्या न्यूट्रलाइज केल्या आहेत आणि लाहोरपर्यंत भारताने मुसंडी मारली असं आपण म्हणू शकतो, कारण लाहोरपर्यंतची एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाइज झाली आहे। त्यामुळे आता जेव्हा कधी भारतीय विमानं पाकिस्तानच्या दिशेने झेपावतील त्यावेळी त्या भारतीय विमानांना कोणताही धोका नसेल। यापुढे जर एक जरी गोळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर भारतीय विमानं थेट आकाशात झेपावून सरसकट पाकिस्तानमध्ये हवं तिथे बॉम्बार्डिंग करून पुन्हा येऊ शकतात। अशी मोठी उपलब्धी आणि अशी मोठी घोषणा आणि याविषयीची अधिकृत घोषणाच आज लष्कराने करून टाकली आहे। आज सकाळपासून वेगवेगळ्या बातम्या आहेत, त्या लाहोरमध्ये कुठे ब्लास्ट झालेत, कुठे स्फोट झालेत, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण होतं। सियालकोटमध्ये काल रात्री पाकिस्तानमध्ये सायरन वाजले। तर या सगळ्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानमध्ये काय घडतंय नेमकं याबद्दल शंका होती आणि आज शेवटी संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे
पत्रकारांसाठी प्रेस वक्तव्य जारी केले सगळ्या जगासाठी की होय आम्ही पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाइज केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या त्यांचे एअर डिफेन्स रडार न्यूट्रलाइज केलेत. त्यामुळे आता पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडलेला आहे संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने, असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि यामुळे भारतीय सेना जेव्हा कधी आता यापुढे परत पाकिस्तानकडून जर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर पाकिस्तानची पूर्णपणे अवकाश हे भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी मोकळं असेल असं आपण नक्की म्हणू शकतो. सोमेश, या सगळ्यामध्ये ना एक क्रोनॉलॉजी खूप इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे काही वेळापूर्वी वायुदलाला फ्री हँड दिल्याचं कळलेलं होतं. पाकिस्तानी विमानं आकाशात दिसली तर तिथल्या तिथे कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि आता एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली गेली. नेमकं काय आहे भारतीय लष्कराच्या मनामध्ये? नाही, भारतीय लष्कराच्या मनामध्ये एक स्पष्ट दिसतंय, ते म्हणजे या दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा पाकिस्तानच आहे. दहशतवादी संघटना या पाकिस्तानच्या बुरीला आर्मी सारख्या काम करतात आणि हे सगळ्या जगाला माहिती असलेलं एक सत्य होतं. परंतु आतापर्यंत दुर्दैवाने पाकिस्तान एक सार्वभौम देशाचा आणि जगभरातील सभ्यतेचा आधार घेऊन स्वतः या त्यांच्याच भूमीवर दहशतवाद्यांना पालन पोषण करून त्यांना भारतात पाठवत होता. भारताला आतापर्यंत टू ब्लीड नेशन बाय 1000 कट्स असं त्यांनी केलं. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराची जी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली एकूण केलेल्या कारवायांमध्ये, तर गेले 11 दिवस पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं. पण भारताने केवळ त्याला प्रत्युत्तर दिलं एलओसीवर. त्यांना भारत देशात शिरू दिलं नाही. पाकिस्तानला भारतासोबत थेट उघड युद्ध हवंय आणि दुसऱ्या बाजूला भारताला मात्र एक प्रकारे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करायचे की छापा मारणे एखाद्या ठिकाणी आणि परत येणं, किंवा एखाद्या ठिकाणी अटॅक करणं, शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणं आणि पुन्हा माघारी येणं, सरसकट लॉंग टर्म चालणारं युद्ध हे, आणि त्यातही ते आपल्या भूमीवर नको, हे काळजीपूर्वक याची काळजी भारतीय लष्कराने घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताच्या हद्दीत कुठल्याही प्रकारे पाकिस्तान शिरू शकला नाही. त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, भारताला उसवण्याचा प्रयत्न केला, पण भारताने आपली वेळ साधून ऑपरेशन सिंदूरद्वारे फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर जगभरात नाचक्की झालेल्या पाकिस्ताननी आणि त्यांच्याच देशामध्ये या सगळ्या कट्टरवादी विचारसरणी समोर त्यांची जी नाचक्की झाली, त्यांना खुश करण्यासाठी म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला आणि त्याला लगेच तातडीने प्रत्युत्तर म्हणून भारताने त्यांची एअर डिफेन्स सिस्टीमच न्यूट्रलाइज करून टाकली आहे. आणि मग आपण दुपारी आज बातम्या ऐकतोय की एअरफोर्सला फ्री हँड मिळतो. याचा अर्थ एअरफोर्सला फ्री हँड आणि फ्री स्काय मिळालंय असं आपण म्हणू शकतो. कारण एअरफोर्सच्या विमानांना जर धोका असेल तर तो फक्त रडारवरती डिटेक्ट होण्याचा आणि एअर डिफेन्स सिस्टीम मधून जी मिसाईल फायर होतात त्यातून एखाद्या विमान उडवलं जाण्याचा धोका असतो. पण जेव्हा एअर डिफेन्स सिस्टीमच पूर्णपणे न्यूट्रलाइज केली गेलेली आहे पाकिस्तानच्या बरोबर आहे अनेक सोमेश, एक ठिकाणची, अत्यंत महत्वाची कारवाई, एक अत्यंत महत्वाचा पाऊल भारताकडून उचललं गेलंय की एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त करण्यात आली आहे. अधिक आपण गायडन्स या संदर्भात घेऊयात. कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, एखाद्या देशाची एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त होते म्हणजे नेमकं काय होतं आणि आता कशा पद्धतीनं पाकिस्तान स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो आणि किती उघडा पडलाय पाकिस्तान याच्यानंतर? नक्कीच पाकिस्तान आतापर्यंत फक्त वल्गना करत होता आणि त्या वल्गना ज्या आहेत फक्त 24 तासामध्येच कशा प्रकारे पाकिस्तान एक्सपोज झाला, उघडा झाला, हे यावरून स्पष्टपणे दिसून येतं. मुळातच जे आहे 21व्या शतकामधल्या युद्धामध्ये आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान संघर्षामध्ये पारंपरिक युद्धाच्या पलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन कन्व्हेन्शनल मीन्सचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये स्पेस वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअरचा सुद्धा समावेश असणार आहे. आणि जर आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विषयी बोलत असू तर नक्कीच तो महत्वाचा कॉम्पोनंट असणार आहे. आता या ठिकाणी जर अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टमच आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो, म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटचा हा खूप मोठा विजय आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून, रडारच्या माध्यमातून भारताच्या हद्दीतून येणारी, पाकिस्तानच्या दिशेने जाणारी जी विमानं असतील किंवा एअर प्रोजेक्टाईल आपण ज्याला बोलू, मिसाईल्स असतील, त्याला एक प्रकारे पकडण्याची क्षमता प्राप्त होते. पण ती क्षमता जी आहे जर पाकिस्ताननं लूज केली असेल, आणि त्याच्या म्हणजे ती केव्हा लूज केली, कारण भारतानं जे आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून तशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केल्या आणि ते जॅमिंग, त्यांचं नेटवर्क जॅमिंग त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर एक प्रकारे जे आहे त्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटच्या माध्यमातून त्यांची एअर डिफेन्स उद्ध्वस्त केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने जे आहे, जर आपल्याला भारताच्या एअरफोर्सला म्हणा किंवा भारताच्या
मिसाईलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला जर पाकिस्तान विरुद्ध काही ऍक्शन करायची असेल तर पाकिस्तान जे आहे एक प्रकारे उघडा पडलेला आहे आणि पाकिस्तान जो आहे त्याला सामोरा जाऊ शकणार नाही. 24 तासाच्या आतच अशी नामुष्की जर पाकिस्तानवर त्या ठिकाणी ओढवत असेल तर मागच्या 2 आठवड्यामध्ये जे मोठे मोठे भाषणं आणि जे मोठ्या मोठ्या वल्गना पाकिस्तानच्या लष्करातर्फे आणि राजकीय नेतृत्वातर्फे केल्या जात होत्या त्या किती पोकळ होत्या हे सरळ आपल्या समोर येत आहे. सर, आतापर्यंत युद्धाच्या ज्या काही बातम्या आल्या त्याच्यामध्ये रणगाडे निकामी केले, बंदुका निकामी केल्या, बॉम्ब निकामी केले असे शब्द आपण अनेकदा ऐकले. पण आता एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केली गेली आहे. ज्यावेळी अशा पद्धतीने एखादी ऍक्शन घ्यायची असते, काय ऍक्शन प्लॅन बॅक ऑफ द कर्टन ठरवावा लागतो? नाही, नक्कीच याची तयारी जी आहे सिस्टमॅटिकली जसं मी सांगितलं की हे 22 एप्रिल नंतर फक्त हे तयारी झालेली नाही. 22 एप्रिलच्या अगोदरपासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन आपल्याकडे तयार असतात. आणि बाय द वे आर्म्ड फोर्सेस म्हणजे सामान्य व्यक्तीला असं वाटत असतं की सो कॉल्ड इन्फंट्री किंवा आर्टिलरी म्हणजे फक्त जे आहे गोळा बारूद किंवा आर्टिलरी शेलिंग करण्यासाठी किंवा गोळ्या मारण्यासाठी अशा प्रकारचं आर्म्ड फोर्सेस असतं. नक्कीच असं नाही. त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात ज्यामधली एक महत्वाची ब्रांच जी आहे ती सिग्नल्स ब्रांच सुद्धा त्या ठिकाणी. मग ही सिग्नल्स ब्रांच ज्या प्रकारे काम करते तर या सिग्नल्स ब्रांचच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात ज्यामधला एक कॉम्पोनंट हा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा सुद्धा त्या ठिकाणी असतो. एक्सपर्ट्स जे आहेत या एक्सपर्ट्सचा आर्म फोर्सेसच्या या सगळ्या सिस्टममध्ये जो आहे भरणा असतो आणि हे सगळं करताना त्यांचे जे प्लॅन्स असतात त्यांचे जे सगळे अल्गोरिथम्स असतील त्याचबरोबर सगळे जे टेक्निकल इनपुट्स जे आहेत ते टेक्निकल इनपुट्स त्यांच्याकडे असतात आणि त्याच्या माध्यमातून ती कारवाई करतात. त्या टेक्निकॅलिटीच्या बाबतीत जे आहे मी खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की तशा प्रकारचं सिग्नल्स रेजिमेंटकडे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरशी संबंधित सगळी माहिती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन त्यांच्याकडे सुद्धा तयार असतात. निश्चित सर, धन्यवाद. अगदी सविस्तर विश्लेषण केलं आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि अनिल बाम सर सध्या आपल्यासोबत आहेत, मेजर जनरल. सर नमस्कार. एक खूप मोठं पाऊल भारतानं उचललेलं आहे ते म्हणजे लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची त्यांनी उद्ध्वस्त केली आहे आणि 15 ठिकाणी पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा भारतानं पूर्णतः उधळून लावलेला आहे, यशस्वी होऊ दिलेला नाहीये. आपली पहिली प्रतिक्रिया यावर? हे जे पाकिस्तानने दुस्साहस केलं होतं आणि जवळजवळ 15 ते 17 लोकेशन्स वरती त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला होता आणि आपले मिसाईल दागले होते. आपलं बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स हे खूप सुदृढ असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी काही हानी नाही झाली आणि आपण त्यांचे मिसाईल हवेतच उडवून लावले आहेत. आणि लाहोरमध्ये जे त्यांचं अँटी डिटेक्शन आणि अँटी मिसाईल सिस्टम आहे आणि जे रडार्स आहेत ते आपण ते ध्वस्त केले आहेत. आपण हे पण पाहिलं होतं की 3 ठिकाणी ब्लास्ट झाले आहेत. आता ते अजून गौड आहे की कोणी केले आहेत, कराची, लाहोर आणि सियालकोट. आणि आपण पाहतो की हे जे कारवाई चालू आहे आणि पाकिस्तानला गत्यंतर नव्हतं की त्यांना रिटॅलिएट करावंच लागेल कारण लोकल पॉप्युलेशनचं सेंटिमेंट्स त्यांना पाहावं लागेल. हिंमत नसताना पण त्यांनी हे दुस्साहस केलं आहे. आता त्यांनी हे रिटॅलिएशन केल्यामुळे आता भारताचे हात उघडले आहेत. आपण कसं करायचं आणि काय फायर करायचं आणि कुठे कुठे कसं करायचं हे आपण पाहतोय. कारण त्यांनी पूर्ण इंटरनॅशनल बॉर्डर आणि वेस्टर्न सेक्टरमध्ये नॉर्थ पासून साऊथ पर्यंत म्हणजे मिड साऊथ पर्यंत त्यांनी प्रयत्न केले आहेत पण सगळीकडे ते विफल ठरले आहेत. येस, जे नॉर्दर्न बॉर्डर्स आहेत, जे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स आहेत जसं कुपवाडा आहे, पुलवामा आहे, पुंछ आहे, कुपवाडा, बारामुला, पुंछ, रजौरी, जम्मू इथपर्यंत त्यांनी अटॅक केले आहेत आणि बॉर्डर आउटपोस्टवरती त्यांनी फायरिंग करून तिथल्या लोकल विलेजेस आणि गावांमध्ये नुकसान पोहोचवलं आहे. आपण प्रत्युत्तर म्हणून जे फायरिंग केलं आहे, हेवी आर्टिलरी फायर केलं आहे आपण 155 मिलिमीटर्स आणि मॉर्टर पासून टॉप लेवल पर्यंत. आणि असं ऐकण्यात आलंय की जवळजवळ 4 गावं पूर्णपणे विध्वंस झालेली आहेत त्यांच्या एरियामध्ये. आय थिंक अ बिफिटिंग रिप्लाय टू व्हॉट जे पाकिस्ताननी दुस्साहस केलं आहे. सर, एखाद्या देशाची ज्यावेळी एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली जाते तेव्हा त्या देशासमोर कोणकोणती आव्हानं उभी ठाकतात? म्हणजे सध्या पाकिस्तानचा विचार केला तर वायुदलाच्या दृष्टीनं पाकिस्तान आता पूर्णतः कमकुवत झालेला आहे असं म्हणता येईल? नाही, पूर्णपणे कमकुवत झाला असं म्हणता येणार नाही. कारण जर का एक इन्स्टॉलेशन आपण डिस्ट्रॉय केलं आहे, मल्टिपल इन्स्टॉलेशन असतात आणि मल्टिपल ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल असतात. पण आपण सिस्टमॅटिकली जर का आपण केलं आणि आपल्याकडे पूर्ण कोऑर्डिनेट्स अवेलेबल आहेत, पूर्ण लोकेशन्स अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे मारक क्षमता आहे वेपन्सची आणि बाकी ॲम्युनिशनची, तर आपण ते लक्ष वेधून ते सगळ्यांना डिस्ट्रॉय करू शकतो. हे आता सुरुवात आहे आणि हळूहळू
त्यांची एअर पॉवर कमी होत जाईल, कारण जसं जसं दिवस वाढतील आणि जसं जसं त्यांना त्यांचं डेज नंबर ऑफ डेज वाढतील त्यामुळे त्यांची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी कमी होईल. ही सुरुवात आहे आणि जरूर अल्टिमेटली जसं तुम्ही म्हणालात की त्या एअरफोर्सवरती इफेक्ट होईल आणि त्यांची शक्ती कमी होईल खूप प्रमाणामध्ये. हं. सर, जसं तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी अशा पद्धतीची एअर डिफेन्स सिस्टीम असू शकते, पण लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली असेल तर भारतासाठी हवाई हद्द कुठपर्यंत ओपन होते? प्रत्येक रडारचं त्याचं शॅडो असतो आणि त्याचं रेंज ऑफ इफेक्टिव्हनेस असतं आणि एरिया ऑफ ऑपरेशन्स असतं. त्याच्यामुळे आता लाहोर जे सेंट्रली लोकेटेड आहे आणि एकदम बॉर्डरवरती आपल्या बॉर्डर पासून म्हणजे बॉर्डरला लागूनच आहे, तर ऍटलीस्ट दॅट पर्टिक्युलर ऍक्सिस आपल्याला कम्प्लिटली फ्री ऑफ मुवमेंट आहे आणि आपण आपल्या कारवाई करू शकतो, कारण आपल्याला पूर्ण त्यांचं सर्व्हेलन्स ग्रिड माहिती आहे की कुठे कुठे काय काय डिप्लॉयमेंट केलेलं आहे, कुठे अँटी मिसाईल सिस्टम्स आहेत, कुठे अँटी एअरक्राफ्ट गन्स आहेत, कुठे रडार सिस्टम्स आहेत. ह्याचा चोख आणि अचूक लोकेशन आपल्याकडे आहेत. एक मोठंवालं सेंट्रलाइज उद्ध्वस्त केलं आहे. ॲडव्हान्टेज टू इंडिया टू बिगिन विथ, फर्स्ट राऊंड विथ इंडिया. सर, आज दिवसभरातली क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर या सगळ्यामध्ये सुरुवात होते ती म्हणजे हे युद्ध, ही मोहीम ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही असं सांगितलं जातं. त्यानंतर वायुदलाला फ्री हँड दिला जातो. यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण एक महत्त्वाची अपडेट, भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स होती. एनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अधिकृत सरकारी घोषणा अजूनही बाकी आहे. भारतीय वायुदलानं रात्री S-400 एअर डिफेन्स भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स S-400 ने उडवण्यात आलेली आहेत. एनआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. अधिकृत सरकारी घोषणा अजून बाकी आहे. भारतीय वायुदलानं रात्री S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उडवलेली आहे. S-400 न सिस्टीम उडवलेली आहे. एनआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. सरकारी घोषणा अजूनही झालेली नाही. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम डागलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अनिल बाम सरांकडून जाणून घेऊयात. सर, S-400 डिफेन्स सिस्टीम नेमकी काय आहे? S-400 डिफेन्स सिस्टम हे खूप इफेक्टिव्ह मल्टी रोल मल्टी टार्गेट एंगेजमेंट सिस्टम आहे. ही आपण रशियाकडनं घेतली होती आणि ही लेटेस्ट स्टेट ऑफ आर्ट इक्विपमेंट आहे. आपल्याला म्हणता येईल 4th किंवा 5th जनरेशन आहे आणि हे सायमल्टेनियसली नंबर ऑफ टार्गेट्सला ते अक्वायर करू शकतात आणि डिस्ट्रॉय करू शकतात. ह्याचा सिक्वेन्स असतो. पहिले ॲक्विजिशन होतं, मग ट्रॅकिंग होतं, मग लॉन्चिंग होतं आणि मग डिस्ट्रक्शन होतं. हे सिक्वेन्शियली जर का आपण पाहतोय असं वाटतं की हे एकानंतर एक सिस्टम्स आहेत, पण ते कम्प्लिटली इंटिग्रेटेड आहेत. आणि जेव्हा लार्ज नंबर ऑफ वेपन सिस्टम फायर होतात एनिमीकडनं आणि मिसाईल सिस्टम फायर होतात, या कम्प्लीट मिसाईल सिस्टम आपण एका S-400 सिस्टमनी फायर करू शकतो. S-400 ची बॅटरी असते पूर्ण. त्याच्यात लॉन्चर्स वेगवेगळे डिप्लॉयड असतात. कुठे 3 असतात, कुठे 4 असतात, कुठे 6 असतात. ते डिप्लॉय केल्यानंतर आपण जेव्हा फायर करतो तेव्हा जितके पण मिसाईल्स आपल्या हद्दीमध्ये येतात किंवा साहस करतात तिकडनं फायर केल्यानंतर, आणि आपल्याकडे एक डोम तयार होतं प्रोटेक्शनचा फॉर एअर डिफेन्स. त्याच्यामुळे जितकं पण एनिमी एअर ऍक्टिव्हिटी होते, एअरक्राफ्ट असो, स्मॉल कॉम्बॅट एअरक्राफ्ट असो, मिसाईल्स असो, सगळ्यांना आपण डिस्ट्रॉय करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की 15 ठिकाणांवरती हल्ला केला आणि मिसाईल जागले होते आणि कुठलंही मिसाईल इफेक्टिव्ह नाही आहे. आपण आज पाहिलं वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये त्याची डेब्री पडली होती, त्याची मालमत्ता पडली होती आणि आपण पाहिलं की कुठलाही मिसाईल इफेक्टिव्ह झालं नाही आहे. आणि आपलं मिसाईल डिफेन्स किंवा अँटी मिसाईल डिफेन्स, ज्याला आपण BMD म्हणतो, बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स, हे कम्प्लिटली इफेक्टिव्ह आहे आणि आय कॅन से विथ कॉन्फिडन्स आपले बॉर्डर एरियाज कम्प्लिटली सेफ आहेत. सर, सध्या जर आपण लष्कराच्या या सगळ्या हालचाली बघितल्या, आक्रमकता पाहिली, एअर डिफेन्स उद्ध्वस्त करणं असेल किंवा S-400 डागणं असेल, कुठे वाटचाल सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? सुरुवात पाकिस्तानने केली होती 22 एप्रिलला. त्याच्यानंतर आपण जय्यत तयारी करून आपण ठरवलं आणि विथ अ सरप्राईज, कारण प्लेस ऑफ ऍक्शन आणि टाइम ऑफ ऍक्शन हे आपल्या ॲडव्हान्टेज होतं आणि आपल्याकडे सरप्राईज हासिल होतं. एकदा सरप्राईज गेल्यानंतर पाकिस्तान हॅड नो चॉईस, पण त्यांना रिटॅलिएट करावंच लागणार, कारण सेंटिमेंट्स असे आहेत. आणि जर का पाकिस्तान चूप बसलं तर मग त्यांच्या सरकारचं आणि त्यांच्या आर्म फोर्सेसचं काय होईल ते त्यांना माहिती आहे. आपण हेही स्टेटमेंट ऐकले होते
ख्वाजा आसिफकडनं जो डिफेन्स मिनिस्टर आहे आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टरकडनं की जर का भारताने ऑप सिंदूर थांबवलं तर आम्ही रिटॅलिएट करणार नाही. पाकिस्तानच्या कुठल्याही वक्तव्यावरती कधी विश्वास ठेवायचा नसतो, कारण ते काही बोलतात काही, करतात काही. रिटॅलिएशन झाल्यानंतर मी तर म्हणेन की आपल्यासाठी इट्स अ गुड साईन की त्यांनी रिटॅलिएट केलंय. नाऊ एस्केलेशन करायचं की नाही करायचं हे कम्प्लिटली आपल्याकडे, आपलं इनिशिएटिव्ह आपल्याकडे आहे. आपण जेव्हा टार्गेट सेट केले होते हे आपले फोकस होते, मेजर्ड होते आणि नॉन एस्केलेटरी होते. त्याच्यामुळे आपण जेव्हा केलं नॉन मिलिटरी टार्गेट्सला आपण हिट केलं होतं आणि फोकस टार्गेट्स होते, कारण हे कम्प्लीट टेरर आउटफिट्स होते. आणि मागच्या 2 दशकांचे जितके आपले आतंकवादी हल्ले झालेत प्रत्येकाला आपण टिपून नेमून त्यांच्यावर आपण हल्ला केला आहे. हे एक अचीवमेंट आहे. आणि आता जर का हे लेवल गेलं फॉर ऑल आउट वॉर, सध्या शॉर्ट ऑफ वॉर आहे अजूनही, पण जर का पुढे गेलं तर भारताची क्षमता आहे, भारताची केपेबिलिटी आहे आणि आपण पाकिस्तानला डेफिनेटली एक धडा शिकवू शकतो. सर, कोणत्याही देशाच्या दृष्टीनं किंवा देशाच्या लष्कराच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर ज्यावेळी देशावरती एअर स्ट्राईक केला जातो किंवा कोणत्याही पद्धतीचा हल्ला होतो, लष्कर सज्ज होतं किंवा पुन्हा आणखी नुकसान होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला जातो. एअर स्ट्राईक झाल्यानंतर जर भारत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करू शकत असेल तर पाकिस्तानचं लष्कर अजूनही बेसावध आहे की कमकुवत आहे? कमकुवत आहे. अलर्ट कम्प्लिटली त्यांच्याकडे अवेलेबल आहे, कारण त्यांना माहिती आहे. ते इनफॅक्ट 23 एप्रिल पासून अलर्ट वरती होते आणि लेवल असे वाढले होते की फ्रस्ट्रेशन सेट इन झालं होतं. त्यांचं असं लेवल होतं की काहीतरी करा आणि संपवा. पण भारताने ठरवलं होतं की आपली तयारी झाल्यानंतर, जय्यत तयारी केल्यानंतर आपण आपला कारवाई करणार आहे. आता जसं एअर डिफेन्स सिस्टम, अँटी एअर डिफेन्स सिस्टम आपण उद्ध्वस्त केले आहेत. हे ड्रोन्सनी आपण हिट करू शकतो. हे सगळे सुसाईड ड्रोन्स म्हणतात त्याला, कामाकाजी ड्रोन्स असतात. हे याचे रेंज असते, हे कॅरी फॉरवर्ड करतात. बरोबर आहे सर, आपण यावर सविस्तर चर्चा करूया. एक महत्त्वाची अपडेट हाती येते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केलेली आहे. काल देखील पाकिस्तानमध्ये सायरन वाजले, ब्लॅकआउट करण्यात आलं होतं आणि आता ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात दहशतीचं वातावरण आहे. राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्तानने सायरन वाजवले. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये देखील सायरन वाजवण्यात आले. आणि या संदर्भात चर्चा करूयात. अनिल बाम सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, शेवटचा प्रश्न विचारते, त्यानंतरची सूत्र माझा सहकारी अमोलकडे देईन. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात आता फक्त सायरनचा आवाज ऐकू येतोय. हे सायरन काय इंडिकेट करतायत? पाकिस्तानमधलं वातावरण किती घबराटीचं आहे हे दाखवण्यासाठी हा सायरनचा आवाज पुरेसा आहे? अगदी खरं आहे. सायरनचा आवाज इंडिकेट करतं की या तर एअर रेड वॉर्निंग आहे किंवा अँटी मिसाईल वॉर्निंग आहे. म्हणजे काहीतरी होणार आहे आणि तिथल्या बाशिंदे किंवा तिथल्या नागरिकांनी आपण सुरक्षित राहावं आणि जे आपण सिव्हिल डिफेन्स म्हणतो त्याचे जे ड्रिल्स प्रॅक्टिस केलेले असतील, जर का पाकिस्ताननी प्रॅक्टिस केले असतील तर ते त्यांना करून आपल्या सेफ्टीसाठी त्यांनी पाहावं, बंकरमध्ये जावं, सेफ हाऊसमध्ये जावं, कारण त्याच्यामुळे जानमालचं नुकसान होऊ शकतं. पण आपण पाहतोय की आता जसं तुम्ही दाखवलं की आणि एअर रेड वॉर्निंग आणि सायरन्स वाजतायत, हे दाखवतं